गाडी एकदम एका स्पीडमध्ये आपण पळवू शकतो. आता आम्ही महाडून पुढे आलो आहे आणि इकडे एक हॉटेल बालाजी व्हेज आणि नॉनव्हेज चांगलं हॉटेल दिसतं आहे. इथे बऱ्यापैकी गाड्या वगैरे थांबलेल्या आहेत, बस पण आहे, क्राऊड पण आहे बऱ्यापैकी. म्हणजे जेवण मोस्टली चांगलं असावं. पहिल्यांदाच येतो आहे, बघूया. जेवण टेस्ट करतो आणि तुम्हाला फीडबॅक कळवतो. हा खूप छान जेवण आहे. आता आम्ही व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही खाल्लेलं आहे. नॉनव्हेजमध्ये आम्ही मटन बिर्याणी घेतली आणि चिकन हक्का नूडल्स घेतले होते. आणि व्हेजमध्ये काजू कोल्हापुरी म्हणून एक मसालेदार भाजी होती आणि एक पनीर मसाला ही भाजी होती रोटीबरोबर. खूप छान जेवण आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्हीही मी रेकमेंड करतो. जर तुम्हाला चान्स मिळाला या रस्त्याने जर जात असाल तर महाड क्रॉस केल्यानंतर थोडंसं पुढे हॉटेल बालाजी म्हणून तुम्हाला दिसेल आणि जागोजागी बोर्ड आहेत, त्यामुळे तुम्हाला हायवेवरनं लगेच दिसेल. नक्की या हॉटेल ट्राय करा. ते हॉटेल बालाजीमध्ये आपल्या गाड्यांची व्यवस्था नीट सगळ्यांना पार्क करणे वगैरे ते करण्यासाठी दळवी काका आहेत. तर ते आपल्याला नीट गाईड करतात. गाडी पुढे घ्यायला मागे घ्यायला कुठे जागा असेल तर. मी आलो तेव्हा शेड पूर्ण भरली होती, पण त्यांनी बाजूला मला जागा करून दिली गाडीची. त्यामुळे थँक्यू दळवी काका. आम्ही परत नक्कीच येऊ. आम्हाला जेवण इथं खूप आवडलं. ओके चला, आता हॉटेल बालाजीमध्ये आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण निघालेलो आहे पुढच्या प्रवासाला. सो बाय बाय हॉटेल बालाजी. कशेडी बोगद्याकडे आपण आता पोहोचलो आहे. कशेडी घाट जो आहे तो स्किप करण्यासाठी एक बोगदा तयार झालेला आहे. तर आता तो रूट घेतो आहे. सुरुवात तरी छान आहे, मस्तपैकी स्मूथ रोड आहे. अजूनपर्यंत एकच लेन ओपन झाली आहे. त्या एकाच बोगद्यातनं जा ये चालू आहे दोन्ही साईडचे. फ्युचरमध्ये दोन्ही बोगदे ओपन झाले अजून चांगला प्रवास. तर आता बघूया बोगदा कसा आहे पुढे. आता इकडे बघू शकता समोर बोगदा आलेला आहे. तर राईट साईडचा बोगदा जो आहे तो त्यांनी ओपन केलेला आहे. तो फ्युचरमध्ये फक्त येण्यासाठी असेल आणि डावीकडचा बोगदा जो अजूनपर्यंत काम चालू आहे तिकडून जाण्यासाठी असणार आहे. तर आता आतमध्ये बघूया. सध्या तरी जाणे येणे दोन्ही एकाच ठिकाणी आहे, त्यामुळे जरा हळूच गाडी जाईल आणि काहीतरी डिवायडर वगैरे असतील तर बघूया. लेट्स सी. बोगदा होता. काम चालू असल्यामुळे आतमध्ये धूळमाती खूप होती, पण पूर्ण झाल्यावर ते खूप सुंदर होईल. आणि किती वेळ वाचला बघा. आता हे जर आपण घाटातनं आलो असतो तर इतकी वळणं घ्यायला लागली असती. त्यात खूप सांभाळून चालवायला लागतं. बोगदा करून खूप छान झालं. एकदम आपण सरळ आलो आहे आणि आता पुढे परत त्या मेन रोडला आपण कनेक्ट होऊ, जिथे घाट संपतो. खूप सुंदर. हा परशुराम घाट आहे, नवीन झालेला आहे आता. म्हणजे त्याचा रस्ता वगैरे कॉन्क्रीट केलेला आहे आणि खूप सुंदर वाटला बघून लांबून. आता बघूया आपण ड्राईव्ह करूया त्या घाटावरती. आणि हा परशुराम घाट संपलेला आहे. काय सुंदर घाट होता. असाच जर रस्ता पूर्ण मुंबई ते गोवा झाला तर काय मजा येईल जायला. बरंचसं काम झालेलं दिसतंय, पण मुंबई साईडला म्हणजे माणगावपासून ते आपण होतो
कोलाड इंदापूर वगैरे. कोलाड इंदापूर या ठिकाणी अजून रस्ता खराब आहे. कामं चालू आहेत म्हणून बऱ्याचशा ठिकाणी फ्लायओव्हर बांधायचे बाकी आहेत, अजून कॉन्क्रिटीकरण बाकी आहे, पण ते काही वर्षात झाल्यावरती सुंदरच होते. आणि आता इथे आपण पोहोचलेलो आहोत शांताईमध्ये. हायवेला इथे समोर बोर्ड आहे, या बोर्डच्या बाजूने एक छोटासा रोड जातो, तो रोड आपल्याला शांताईमध्ये घेऊन जातो. मॅपमध्ये पुढचं लोकेशन दाखवलं त्यांनी, हायवेवरतीच स्टॉप केलेलं आहे. हे वळण त्यांनी मॅपमध्ये दाखवलेलं नाही. आता आपण आतमध्ये वळलेलो आहोत, रस्ता थोडासा खडबडीत आहे, बघूया आपल्याला आत जायचं. आणि खातू मसाले लागलं की तिथूनच त्याला राईट गल्ली आहे, तिकडे वळायचं. गाडी वगैरे पार्क करूया आणि आता मग सामान काढायला सांगूया. इथे पार्किंगची सोय पण आहे, इथे बघा भरपूर मस्त मोठं मैदान आहे पार्किंग, आणि आपण एका ठिकाणी गाडी लावून जाऊया. आणि फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत शांताई बाय द लेकमध्ये.